भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, त्यांची वाट पाहे रघुनंदना, त्यांची वाट पाहे रघुनंदना, त्यांची वाट पाहे रघुनंदना। जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, संत संग न मिळे अरे जना, संत संग न मिळे अरे जना, त्यांची वाट पाहे रघुनंदना। ठीक आहे, पावलं वळालेली आहेत पंढरीच्या दिशेने आणि वारीलाही सुरुवात झाली आहे। तर मी समस्त वारकरी परिवाराला, सगळ्या माझ्या वारकरी बांधवांना या वारीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमची ही पायी वारी अगदी यशस्वीरित्या पूर्ण होऊ देत। या वारीमध्ये तुम्हाला कोणताही त्रास नको होऊ देत आणि पांडुरंग तुमच्या रक्षणासाठी सदैव उभा राहू देत, हीच विनंती। तुमच्या सगळ्या आशा अपेक्षा आकांक्षा ज्या तुम्ही घेऊन पांडुरंगाकडे निघालेल्या आहात, पांडुरंगांपर्यंत त्या सगळ्या पोहोचाव्यात, हीच एक प्रार्थना असेल माझी। तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्त रीना। तर 2 दिवसांपूर्वी आपण मी जो ब्लॉग पोस्ट केला होता, माझं इव्हिनिंग रुटीन, तर मी दुसऱ्या दिवशीसाठीची तयारी करते, त्याचं प्रिपरेशन जे असतं दुसऱ्या दिवशीसाठी जे काही काम करायचं असतं सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये, तर त्याचं प्रिपरेशन मी आदल्या दिवशी कसं करते त्याबद्दलचा तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलत आणि त्याबद्दल मी तुमचे आभार मानते। नेहमी ग्रॅटिट्यूड शो करायचं असतं तर ती गोष्ट परत फिरून आपल्याकडे येते आणि माझा हा छोटासा प्रयत्न, तर तुम्ही असेच माझे व्हिडिओ पहा आणि मला सपोर्ट करा। आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज सर्वात आधी सबस्क्राईब करून आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगत जा, कारण का तुम्ही सांगितलेले ते 2-3 शब्द असतात ना, ते खूप मोटिवेट करून जातात आणि मग नव्याने अजून छान छान काही करण्याची इच्छा निर्माण होते। आणि ठीक आहे, तर सर्वात अगोदर ना मी इथे शूट करायला बसते ना, तर इथे हवा जास्त तर येत नाहीये, कारण बाहेर वातावरण पण पावसाचं झालंय आणि फॅन बंद करावा लागतो, कारण का मग बोललेलं ऐकायला येत नाही, तुम्हाला डिस्टर्बन्सेस होतात फार आणि तो फॅनचा तो गरगर आवाज पूर्ण व्हिडिओमध्ये येत राहतो, तर मला फॅन बंद करावा लागतो आणि मग मध्ये मध्ये मी पॉज घेत असते, म्हणजे व्हिडिओ कट करत असते, कारण का खूप स्वेट होतं, खूप घाम येतं आणि मग मला सारखा फेस क्लीन करावा लागतो। तर ही गोष्ट मला खूप दिवसांपासून सांगायची होती, कारण मी ज्यावेळेस बोलून व्हिडिओ करते ना तेव्हा पण माझा हा खूप प्रॉब्लेम दिसून येतो व्हिडिओमध्ये आणि मला ते कंटिन्यू शूट करायचं असतं, कारण का मला कुठे स्किप न करता बोलायचं असतं, कारण का स्किप केलं की ती लिंक तुटून जाते, पण मग नाही शक्य होत आणि जरी शक्य झालं तर मग ते स्वेट पूर्ण दिसतं सारखं असं पुसताना वगैरे आणि मलाच ते आता आवडत नाही। बघितले मी व्हिडिओज माझे, तर ते थोडंसं वेगळं वाटतं, तर म्हटलं हे शेअर करावं तुमच्याबरोबर, म्हणजे तुम्हाला कळेल की मी का मध्ये मध्ये स्किप करत असते व्हिडिओ। तर ठीक आहे, काय झालं माहिती आहे, आता ही फुलं तुम्ही बघताय ना, तर हे प्लास्टिकचे असे 2 फुलदाणे आहेत माझ्याकडे, इथे एक आहे आणि समोर मंदिराच्या समोर एक ठेवली आहे। तर एक मिनिट, हां, तर त्या 2 फुलदाण्यातली फुलं काढून मला क्लीन करायची आहेत। त्याचप्रमाणे काही सूर्यफुलं आहेत प्लास्टिकचे, जे मी चौकटीच्या तिथे 2 लावलेले आहेत आणि 2 आपल्या
शूरॅकवर जी छोटीशी फुलदाणी ठेवली आहे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, तर ते पण मला क्लीन करायचे आहेत. खूप खराब झाले आहेत. खूप दिवस झालं बोलत होते की करायचं आणि आळस केला ना की मग सगळ्या गोष्टी तशाच पडून न राहतात आणि मग नाही जमत, राहूनच जातं मग ते आणि विसरायला होतं परत. मी म्हटलेलं थोडंसं ऊन पडलं तर मग मी करेन. आणि तुम्हाला तर माहिती आहे पाऊस असा ऊन पाऊस असा खेळ खेळतोय आपल्याबरोबर ना की कळतच नाही म्हणजे नेमकं कोणत्या दिवशी काढावं. तर मी म्हटलं असू देत, पाऊस असू देत किंवा ऊन असू देत, मी आज ते काढणार आणि मस्त स्वच्छ धुवून वाटलं थोडासा त्रास होईल मला कॉटनच्या कपड्याने मी जरा पुसून घेणार पाणी वगैरे आणि मग बघूयात मग कशी तरी सुकूयात आपण. आहेत आपल्याकडे ट्रिक्स त्या वापरू शकतो आपण. अजून आपल्याला गॅलरी क्लीन करायची आहे. गॅलरीची कंडिशन पण थोडीशी आहे, अस्ताव्यस्त झाली आहे ती. पावसाचं पाणी ना खूप जास्त येत आहे गॅलरीमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं कुंड्यांमध्ये पाणी अतिरिक्त प्रमाणामध्ये राहतंय साठून आणि त्याचा परिणाम असा होतो ना की त्याची मग पानं घुसतायत आणि मी अशा कुंड्यांचं मी लोकेशन चेंज केलं नाही, त्यांना शिफ्ट केलं नाहीये आणि त्याच्यामुळे काय होतं की जास्त पाणी ज्या झाडांना हवं आहे त्या मी थोड्याशा फ्रंट साईडला ठेवायला हव्या होत्या, कारण का गॅलरीतून पाणी आतमध्ये येतं जेव्हा पाऊस येतो आणि ज्यांना कमी पाणी लागतं ना त्या भिंतीच्या साईडला ठेवायला हव्या होत्या. पण चुकलं माझं, ते मी नाही केलं ते आणि त्याच्यामुळे थोडंसं कंडिशन डाऊन झाली आहे त्यांची. तर ठीक आहे, झाडं लावलेत तर आपल्याला त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता माझ्याकडे खतही नाही आहे, बघू मी किचन वेस्टमध्ये किती पडलं आहे ते, तर ते टाकेनच मी. आणि जास्त मी खत टाकायचं अवॉइड केलं. उन्हाळ्यामध्ये मी टाकायचे कारण का खूप ड्राय व्हायची माती, मग ती उकरून थोडीशी मोकळी करून तिच्यामध्ये मिक्स केलं की मग ते होऊन जायचं. आता खूप चिखल होतो आहे मातीमध्ये तर मग त्याचा वास वगैरे येणार. तर मी काय करणार आता फक्त जे किचन वेस्टमधून पाणी बनवते ना ते पाणीच मग मी टाकत जाईन. आता मी खत वगैरे काही नाही टाकणार आणि बाहेरचं आणेल विकतचं थोडंसं वर्मी कंपोस्ट आणि मग ते थोडं फीड करेन त्यांना पण गरज आहे आता असं वाटतंय. तर ठीक आहे, गॅलरी क्लीन करणार आणि गॅलरीची विंडो पण तिच्यावर पण खूप पाणी येत आहे, शिंतोडे वगैरे उडत आहेत आणि काय होतं मी पाऊस आल्यानंतर विंडो ओपन नाही ठेवू शकत कारण सगळं पाणी मग घरामध्ये येतं आणि मला बाहेरचं बघायचं पण असतं. मग ते थोडीशी क्लीन करून ठेवली विंडो ना तर मग मला व्ह्यू छान मिळेल, बघता येईल बाहेर. आणि कर्टन्स पण आता बदलले आहेत मी. अगोदर काय करायचे, उन्हाळा ज्यावेळेस होता त्यावेळेस माझ्याकडे असे ट्रान्सपरंट पडदे होते, त्यातून मस्त हवा खेळती राहायची आणि सूर्यप्रकाश पण हलकासा यायचा घरामध्ये. आता सूर्यप्रकाश तर नाहीच आहे पण थोडीशी थंडी रात्रीची वाटते ना म्हणून मी असे जाड पडदे लावलेले आहेत. आता सध्यापुरते तरी ते आहेत, नंतर बघूयात आपण काय चेंज करू शकतो. आपलं घर छान ठेवायचं म्हटल्यानंतर आपल्याला नवीन नवीन आयडियाज येत राहतात. तर मी काय करते, मला जशा आयडिया येतात ना मी लगेच लिहून ठेवते एका पेपरवर की मला हे टू डू लिस्टमध्ये ना मला हे करायचं आहे आणि मग त्याच्यासमोर त्याची प्राईस पण मी सर्च करून ठेवते किती प्राईस आहे. आणि मग जर एखाद्या महिन्यात असं वाटलं की माझं बजेट आहे तर मग ती पटकन घेऊन टाकते, नाहीतर मग होत नाही घ्यायला. आणि प्रत्येकाला असं वाटतं की कितीही म्हणजे तुम्हाला ना मैत्रिणींना सांगते मी एक गोष्ट, कितीतरी मैत्रिणी आहेत ना माझ्या अशा ज्यांना व्लॉगिंग करायचं आणि त्या काय म्हणतात आमचं घर चांगलं नाही आहे, आमचं किचन बरोबर नाही आहे, तर कसं करणार. तर मैत्रिणींनो ना जी आपली रिअल कंडिशन आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न नेहमी आपण करत राहायचा. आणि ठीक आहे, रिअल गोष्टीच बघायला पब्लिकला जास्त आवडतं कारण का त्या माणसांच्या मनापर्यंत पोहोचतात आणि तेच आपल्याला हवं आहे, पब्लिकच्या मनात पोहोचायचं आहे आपल्याला शो वगैरे काही दाखवायचं नाही, ते खोट्या गोष्टी डिस्प्ले नाहीत करायच्या. तर मी सांगते जरी आपल्याकडे परिस्थिती चांगली असेल ना तरी कुठे ना कुठेतरी कोणत्या बाजूने ना प्रत्येकाच्याच कडे काहीतरी कमी आहे. तर मग आपण त्या कमीबद्दलच विचार नेहमी करत बसायचा का, ज्या आपल्याकडे आहेत त्याबद्दल का नाही आपण विचार करायचा. तर मग मी तोच विचार करते. सपोज जर माझ्याकडे मला आवडतात गोष्टी आणि त्या घेण्यासाठी जर माझ्याकडे पैसे नसतील तर मग मी जरा वाट बघते आणि थोडेसे पैसे आले ना तर मग मी घेऊन टाकते.
तर असं अचानक सगळ्या गोष्टी मिळत नाहीत, आपल्याला स्टेप बाय स्टेपच ते करावं लागतं. आणि एक दिवस मग येतो तो, ज्या दिवशी आपल्याकडे सगळं काही व्यवस्थित असतं. आणि मग कसं होतं, तो जो दिवस येतो ना आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा मग आपल्याला किंमत राहते ह्या दिवसांची, की आपण किती स्ट्रगल करून एक एक गोष्ट किती मेहनत करून घेतलेली आहे. मग ती गोष्ट बघितल्यानंतर ते एक इमोशनल अटॅचमेंट होते. आणि ह्यालाच तर आयुष्य म्हणतात. अजून काय आहे दुसरं आपल्या आयुष्यामध्ये? हे इमोशन्स जे आहेत ना, तेच खूप महत्त्वाचे असतात. तर ठीक आहे, सर्वप्रथम मी काय करते, सगळे फुलदाण्यांची फुलं काढून घेते आणि मस्त पाण्यामध्ये भिजत ठेवते. त्यांना डिटर्जंट टाकते, थोडं पाण्यामध्ये भिजत ठेवते. मग जोपर्यंत त्याच्यावर बसलेली धूळ हलकी होत नाही ना, पाण्यामध्ये मुरत नाहीये, तोपर्यंत मी ठेवते आणि गॅलरी क्लीन करून घेते. आणि मग गॅलरी क्लीन करून झाली नंतर मग ही फुलं साफ करूयात. तर चला सुरू करूयात.